नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्टडी कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, सागर तळाची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए फॅदम, ऑप्शन बी मीटर, ऑप्शन सी रिस्टर, ऑप्शन डी फूट। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फॅदम। फॅदम हे सागर तळाची खोली मोजण्याचे एकक आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी रत्नागिरी, ऑप्शन डी सिंधुदुर्ग। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन घेतले जाते। प्रश्न तिसरा, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी अकोला, ऑप्शन डी गोंदिया। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गोंदिया। पुढचा प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भीमा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी नर्मदा, ऑप्शन डी तापी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे जास्त पीक घेतले जाते? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी सातारा। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर। नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संत्र्याचे पीक असते। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 6वा, टेबल लँड या नावाने कोणते पठार आहे? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तोरणमाळ, ऑप्शन बी पाचगणी, ऑप्शन सी महाबळेश्वर, ऑप्शन डी सातारा। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाचगणी। पाचगणीमध्ये टेबल लँड या नावाचे पठार आहे। प्रश्न 7वा, तोरणमाळ हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नंदुरबार, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी बुलढाणा। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नंदुरबार। प्रश्न 8वा, कोल्हापूर पणजी मार्गावर कोणता घाट आहे? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए फोंडा घाट, ऑप्शन बी बोर घाट, ऑप्शन सी नाणे घाट, ऑप्शन डी दिवा घाट। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे फोंडा घाट। कोल्हापूर पणजी या मार्गावर फोंडा घाट आहे। प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात आहे? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए विशाळगड, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी सिंहगड, ऑप्शन डी प्रतापगड। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सिंहगड। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 10वा, आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गडचिरोली, ऑप्शन बी नंदुरबार, ऑप्शन सी चंद्रपूर, ऑप्शन डी भंडारा।
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नंदुरबार. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.